तर साताऱ्यात शिवसेना राष्ट्रवादीचं बहुमत होतं। पोलीस महासंचालकांनाही फोन केला होता। मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून आहे। सदस्यांना रोखतील म्हणून मंत्री झेडपी आवारात गेले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात ही माहिती। पोलीस महासंचालक आपले दाते साहेब डीजी साहेबांना मी फोन केला। फोन केल्यानंतर मी त्यांना सांगितलं अशी अशी घटना त्या ठिकाणी अशी निवडणूक आहे आणि मला थोडी शंका आहे की तिथले पोलीस अधीक्षक हे दोन मतदार जे आहेत, कारण बहुमत इकडे या बाजूला होतं शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि या सगळ्यांकडे, आणि ही मतं कमी करण्यासाठी आणि त्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी, पराभव करण्यासाठी या लोकांचा अशा प्रकारचा प्रकार होऊ शकतो। तर डीजीनी त्यांना फोन केला आणि डीजी मला म्हणाले, मी त्यांना फोन केला, मी तुषार जोशी यांच्याकडे खात्री देखील केली, मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका, अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं। ते बोलले असं काही होणार नाही। डीजी म्हणाले असं होणार नाही। मी बोलला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे, निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे।